नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी सुषमा बारी फ्रॉम महाराष्ट्र नागपूरवरून बोलते. मी आज तुम्हाला मेटाब्लास्टविषयी काही माहिती सांगणार आहे, ते तुम्ही नीटपणे ऐकून घ्या. मेटाब्लास्ट हा एकमात्र असा सिस्टम आहे जो 100% डिसेंट्रलाइज आहे. दोन प्रकारचे सिस्टम असते, एक सेंट्रलाइज आणि दुसरा डिसेंट्रलाइज. सेंट्रलाइजचा अर्थ तो होतो तो प्रोडक्ट बेस्ड कंपनी, डायरेक्ट सेलिंग जो कंपनी असते त्याच्यामध्ये AMD CMD असते. त्याचा पूर्ण कंट्रोल AMD CMDच्या हातामध्ये असते आणि तुमची ID ब्लॉक करण्याचा बी ऑप्शन त्यांच्याकडे असते. त्याला सेंट्रलाइज सिस्टम म्हटलं जाते. आणि 100% डिसेंट्रलाइज कॉन्सेप्ट एक मात्र असा कॉन्सेप्ट असते ज्यामध्ये एडिट तो केलं जाते पण खतम केल्या जात नाही. म्हणजे कंपनी बंद होऊ शकते पण 100% डिसेंट्रलाइज सिस्टम कधी खतम होणारा नाही, कारण तो इंटरनेटवर वर्क करत असते. इंटरनेटचा अर्थ काय आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहितीच असेल. जसं इंटरनेटचा आपण उपयोग करत असतो पण त्याचा कोणी मालिक नाही आहे, त्याच प्रकारे हा 100% डिसेंट्रलाइज जो सिस्टम असते तो ब्लॉकचेनवर वर्क करत असते आणि तो कधी खतम होणार नाही. खतम तो तेव्हाच होणार जेव्हा पूर्ण ऑल वर्ल्डचा इंटरनेट एक साथ खतम होणार, तेव्हाच तो सिस्टम खतम होऊ शकते, अदरवाईज नाही. मेटाब्लास्टचा विजन आणि मिशन क्लिअर आहे. या सिस्टममध्ये जो बी कोणी पार्टनर बनेल, या कम्युनिटीचा हिस्सा बनेल, तो एक सफल इथे इन्कम करू शकते आणि सफलतापूर्वक लंब्या समयपर्यंत तो चांगली इन्कम करू शकते. व्हॉट इज USDT? जो बी व्यक्ती ह्या मेटाब्लास्ट सिस्टममध्ये जॉईन करेल त्याला 21 USDT परचेस करावं लागेल बायनॅन्सवरून. आता बायनॅन्स काय आहे? बायनॅन्स एक मनी एक्सचेंज ॲप्लिकेशन आहे. तेथे तुम्ही 21 USDT बाय करू शकता आणि आपली ID प्लेस करू शकता. अदरवाईज अगर तुम्ही याचा USDTचा प्राईस 93चा करंट रेट आहेत. ज्यांनी पण तुम्हाला लिंक दिला आहे, हा प्लॅन समजून सांगितलेला आहेत, त्यांना तुम्ही 2200 रुपये पे करू शकता आणि तुमची ID प्लेस करू शकता. त्यांच्याकडे USDT अवेलेबल नसेल तर ते कुठून ना कुठून अरेंजमेंट करून तुमची ID डेफिनेटली प्लेस करेल. समोर चालते. सेंट्रलाइज आणि डिसेंट्रलाइजचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगितलेलाच आहे. हाऊ टू स्टार्ट मेटाब्लास्ट. मेटाब्लास्टमध्ये स्टार्ट कसं करायचं? मेटाब्लास्टमध्ये तुमची ID 21 USDTने प्लेस होत असते. 21 USDT यांचा करंट प्राईस जो आहे 93चा चालू आहे. जशी तुमची ID ज्यांनी तुम्हाला लिंक पाठवलेला आहे त्यांनी तुमची ID प्लेस केली, या तुम्ही झूमवर जाऊन तुमच्या हातांनी जरी ID प्लेस केली तर इथे एक IDची मल्टिपल 3 ID होते. म्हणजे तुम्हाला इथे मल्टिपल ID लावण्याची काही गरज नाही आहे. 21 USDTने तुम्ही जॉईन केलेत, 21 ट्रस्ट वॉलेट बनवलेत. ट्रस्ट वॉलेटमध्ये 21 USDT आणि 2 BNB. आता BNB काय आहे? हा वर्क पूर्ण ब्लॉकचेनवर डिप्लॉय आहे, तर त्यामुळे तुम्हाला 2 BNB म्हणजे गॅस फीस तुमच्या वॉलेटमध्ये असणं आवश्यक आहे. तुम्ही किती लावले? 21 USDT. 21 USDTचे इथे मल्टिपल 3 ID होतात, 7 USDTचे. एक इन्स्टंटली तुमची ॲक्टिवेट होतात. दुसरीवाली जो ID आहे ते 24 घंट्याच्या नंतर ॲक्टिवेट होतात आणि दुसरे जो युनिट्स आहेत तुमचे त्याच्या 24 घंट्याच्या नंतर. म्हणजे तुम्ही 21 USDTने इथे जॉईन केलेत, एक IDची तुम्हाला किती मिळाले? 3 ID. समोर चालायचं. आता इथे ऑप्शन आहे ULPचा. ULPचा काय अर्थ आहे की तुम्ही जसे ग्लोबल इथे पूर्ण इन्कम तुम्हाला ग्लोबली तरीक्याने मिळत असते. म्हणजे कसं आहे की तुम्ही जॉईन केल्याच्या नंतर जे तुमची एक ID इन्स्टंटली ॲक्टिवेट होते ते ID तुमची जशी ग्लोबलमध्ये इंटर करेल तिथे तुम्हाला इन्कम येणं स्टार्ट होते. पहिल्या लेवलमधून 2 USDT, दुसऱ्या लेवलमधून 3, चौथ्या लेवलमध्ये 4, 5व्या लेवलमध्ये प्रत्येक चौथ्या लेवलमध्ये तुम्हाला तिथून एक न्यू ID मिळत असते. म्हणजे तुम्ही 21 USDTने इथे ID प्लेस केल्याच्या नंतर तुम्हाला 3 ID मिळाली आणि प्रत्येक चौथ्या लेवलमधून तुम्हाला एक ID सिस्टमकडून मिळत असते. इन्कम पण त्याच प्रकारे होत असते. तुम्हाला 2 USDT आले, तुमच्या अपलाईनना पण 2 जातं.
तुम्हाला 3 USDT आले, तुमच्या अपलाईनला 2. तुम्हाला 4 USDT आले, तुमच्या अपलाईनला 2. तुम्हाला 5 USDT आले, तुमच्या अपलाईनला 2. म्हणजे तुमच्या अपलाईनला किती इन्कम होत असते? 8 USDTची आणि तुम्हाला किती? 14 USDT. ठीक आहे. आता 14 इथेपर्यंत तुम्हाला पूर्ण कळलेलं असेल. आता इथे काय होत असते, तुमच्या खाली 7 USDTचे तुम्ही 10 वाजता आय डी लावली. आय डी लावल्याच्या नंतर तुमच्या अगोदर म्हणजे 9 वाजता 9:30 वाजता कोणी तर आय डी लावली असेल ना सिस्टममध्ये, तर त्यांना पहिले इन्कम जाणार. त्याच्यानंतर तुम्ही जसजसे ग्लोबलमध्ये फील होणार, ग्लोबलमध्ये जाणार, तशी तुम्हाला इथे इन्कम येणं स्टार्ट होणार. ते कशा प्रकारे? पहिल्या लेवलमध्ये तुम्ही तुमची 7 USDTची एक आय डी आहे, ते ग्लोबलमध्ये पोहोचल्याच्या नंतर तुमच्या खाली 2 मेंबर आले 7चे. तिथे रिव्हेन्यू जनरेट कितीचा झाला? 14मधून तुम्हाला किती आले? 2. आणि तुमच्या अपलाईनला गेले 2. म्हणजे उरले किती? 10 USDT. पहिल्या लेवलमध्ये इन्कम किती आली तुम्हाला? 2 USDTची. अपलाईनला गेले 2 USDT. तुमच्याजवळ किती आले? 10. वाचले किती? 10. 10नी काय होत असते? अपग्रेड होत असते ऑटोमॅटिक. त्याच प्रकारे तुम्ही दुसऱ्या लेवलमध्ये एंट्री करता. दुसऱ्या लेवलमध्ये तुमच्या खाली 7 USDTची गोष्ट सांगते मी तुम्हाला. तुमच्या खाली 10 USDTचे 2 लोक खाली येऊन बसले. फील झाल्याच्या नंतर ग्लोबली मतलब सिस्टममध्ये कोणी पण आय डी लावली असेल, ते व्यक्ती ऑटोमॅटिक तुमच्या खाली तुमच्या डाऊनमध्ये येऊन बसेल. ठीक आहे. नंतर तुम्हाला दुसऱ्या लेवलमध्ये 3 USDT तुम्हाला मिळाले. अपलाईनला जातं 2 USDT. इथे रिव्हेन्यू कितीचा जनरेट झाला? 20 USDTचा. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. पहिल्या लेवलमध्ये तुमच्या ऑटोमॅटिक तुमच्या खाली 2 लोक ग्लोबली तरीकेने सिस्टमच्या माध्यमातून 2 लोक आले. तिथे 14चा रिव्हेन्यू जनरेट झाला. 2 अपलाईनला गेले, 2 तुम्हाला गेले. उरले किती? 10. 10नी तुमचा दुसरा लेवल अपग्रेड झाला. दुसरा लेवल अपग्रेड झाल्याच्या नंतर उरले किती? 20. 20मधून 3 तुम्हाला गेले प्रॉफिट आणि 2 तुमच्या अपलाईनला जाणार. त्याच्यामध्ये उरले किती? 15. 15मधून तुमचा तिसरा लेवल अपग्रेड झाला. तिसऱ्या लेवलमध्ये 30 बनले. रिव्हेन्यू जनरेट कितीचा झाला? 30चा. तिथून तुम्हाला 4चं प्रॉफिट गेलं, अपलाईनला 2चं. उरले किती? 24. 24ने तुमचा चौथा लेवल अपग्रेड झाला. अपग्रेड झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यातून प्रॉफिट आलं 5चं. 24चे 2 लोक तुमच्या खाली चौथ्या लेवलमध्ये खाली येऊन बसणार. ते त्याच प्रकारे जसं पहिल्या आय डीच्या खाली 7 युनिटचे 7चे येऊन बसले, त्याच प्रकारे इथे तेच लोक तुमच्या 24चे 2 तुमच्या आय डीच्या खाली येऊन बसणार ग्लोबली तरीकेनं. ठीक आहे. क्रिएटरला जातं 2. ULP फंडमध्ये गेले 2. 1 युनिट तुमचा इथून नवीन ॲक्टिवेट झाला. म्हणजे 3 आय डी तुम्हाला 21 USDTने 3 आय डी मिळाले आणि चौथ्या लेवलवर तुम्हाला